काय चाललंय तुझं? कसली तरी स्वप्न पडतात आणि घाबरत बसतेस तू. उगाच घाबरते. तुम्ही आहात माझ्यासोबत, मग मला कसली भीती? तुम्ही असताना उगाच एवढा विचार करते मी. सगळं छान होईल मला माहिती आहे. सॉरी मिस्टर कामत. लग्न करशील माझ्याशी? आनंदाने. थँक्यू सो मच. हे बघायला मी इतकी महिने वाट बघितलीये ना. मधुरा, तू फक्त माझ्यासोबत राहा. मला आता खरं प्रेम कळलंय. आदित्य, मी कायम तुझ्या सोबत असेल, काहीही झालं तरी. मधुरा, आंटी कशी वाटली? प्रेशियस. म्हणजे असं शब्दात नाही सांगता येणार. हे ना माझ्या आयुष्यातलं बेस्ट सरप्राईज आहे. ए, तू काय करतोयस? ते तू का केलंय? आदित्य, हे बेस्ट सरप्राईज सध्या माझ्याकडेच असू दे. अरे पण का? कारण आपण मिशनवर आहोत. ही अंगठी सगळ्यांनी पाहिली तर आपण जे काम करतोय ते कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. वासूला कळेल आणि आपला सगळा प्लॅन विस्कटून जाईल. ठीक आहे, बरोबर आहे तुझं. पण आपण मग लग्न कधी करूया? करणार. आय प्रॉमिस. ज्या दिवशी देव आणि मीरा रस्त्यावर येतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण लग्न करूया. ठीक, तू म्हणशील तसं. आता त्या दोघांनाही रस्त्यावर आणण्यासाठी मी काहीही करू शकते. कारण आता मला फक्त झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा नाहीये, तर मला माझं हरवलेलं प्रेम लवकरात लवकर परत मिळवायचंय. गुड मॉर्निंग. अरे तुम्ही? येस. व्हेरी गुड मॉर्निंग. इतक्या सकाळी सकाळी? हो, देवीचं म्हणजे देवीचं आणि देवाचं दर्शन घ्यायला आलोय. काय जागे झाले की नाही देव आमचे? नाही, अजून झोपले. अजून झोपलाय? बघ, आज मी वेळेत आहे आणि हा माणूस झोपलेला आहे. तर केवढं टेन्शन आहे मला नवीन प्रोजेक्टचं. आणि हा बघा कसं झोपा काढतोय. काय अर्थ आहे काय? असं काहीही नाहीये. म्हणजे तुम्हाला टेन्शन आहेच, तुम्हाला काळजी आहे या गोष्टीची, पण त्यांना जरा बरं नाही. त्याला ते औषध घेऊन झोपलेत, ते अजून उठलेच नाहीत. नाहीतर असं लेट होत नाही त्यांना. लेट होत नाही म्हणे. नाही, बरोबर आहे, तुम्ही त्याचीच बाजू घेणार.
ठीक आहे हरकत नाही, पण चला त्याला सांगा लवकर उठायला. अहो, जायचंय, फ्लाईट मिस व्हायची. फ्लाईट? हो, युकेला जायचंय आज. युके? आज? हो, आज म्हणजे आज, आत्ता. त्याने सांगितलं नाही तुम्हाला? नाही, मी सांगितलं ना, ते काल रात्री आले, त्यांना बरं वाटत नव्हतं, गोळी घेतली आणि झोपले, अजून उठले नाहीयेत ते. नाही बरोबर आहे. थोडी घाई झाली असणार त्याची, वेळ नसेल मिळाला त्याला. अर्थात कामही तसंच आहे. तुम्ही एक काम करा, मी त्याला उठवतो, तोवर तुम्ही छान काहीतरी मस्त ब्रेकफास्ट तयार. हो, मी ते करतेच, पण काहीच तयारी नाही अजून. म्हणजे ते उठले नाहीयेत, त्यांची तयारी, मग बॅग भरायची, खायला काय करू, त्यांना काय नेतील त्यासोबत. तुम्ही फोन करून सांगायचं तरी मला. हो, शांत किती टेन्शन घेताय तुम्ही. रिलॅक्स. एक काम करा, द्या तुम्ही नाश्त्याच्या तयारीला लागा, मी देवांना जागा करून येतो. टेन्शन नका घेऊ, सगळं होणार. चला. अगं, जीवाची एवढी धाकधूक झाली ना माझ्या. राजवीने पकडलं ना त्या मनवाला, मला वाटलं आता संपलं, सगळं संपलं. अगं पण सिरियल संपली ना. गीता, मला मदत कर पटकन. हो, ये चल मी नंतर करते तुला. अगं हो ग, बघू ना आज संध्याकाळचा एपिसोड बघू. हो ताई जरा इथे या ना. ताई काय? फोन गीता, तू पण ना आधीच इतकी घाई आहे मला, आणि तुझं काय चाललंय? काय एवढी घाई कशासाठी चालली आहे? पण हे युकेला चाललेत. काय? बघ ना, मला सांगितलं पण नाही, त्यांना खायला काय करायचं काही कळतच नाहीये मला आता. दादा युकेला चाललेत पण काही बोलले नाही ताई. मलाही काही बोलले नाही. वासू भाऊजी आलेत बाहेर त्यांना घ्यायला, खूप घाईत आहेत ते. बरं मला सांगा काय करायचंय ते पटकन. आता नाश्त्याला पोहे करूया, आणि त्यांना सोबत खायला काय देऊया ग? काहीतरी डबा दिला पाहिजे ना. ताई मला काय वाटतं, काहीतरी कोरडं करून देऊया, म्हणजे तिथे जाईपर्यंत ते टिकलं पाहिजे ना. हा बरोबर. तू पीठ मळतेस ना, मग पराठे करूया. चालेल मी पटकन पीठ मळून घेते. ताई हा, मी पण पोह्यांची तयारी करते पटकन. पण काय होत आई, दादांनी असं काय केलं? निदान सांगायला तरी हवं होतं ना आधी, म्हणजे तयारी तरी करता आली असती. मला काय वाटतं माहितीये, त्यांना ना आधीपासून अंदाज होता की त्यांना युकेला जायचंय. मुद्दाम सांगितलं ना त्यांनी मला. नाही, कामाच्या गडबडीत ना दादा खरंच विसरले असते. नाहीतर त्यांना ना तुम्हाला सोडूनच जावं असं वाटत नसेल. ताई म्हणून कदाचित सांगितलं नाहीये. तू पण काय चाललंय तुझं? तू तसं काही नाहीये, मी विचारणार त्यांना. नाही, आता याच्यावर काही वेगळा विचार करू नका ताई, असंच असणार आहे. कामावरूया पटकन. चला. आपले काय? हो, उठलाय, आवडतं. बरोबर. मला सांगा, युकेला जायचंय म्हणजे यांना आधीच अंदाज असणार ना? विजा वगैरे काढलाच असेल ना यांनी? हो, झालंय सगळं. मग मला का नाही सांगितलं? हे मला एवढी मोठी गोष्ट आता कळते. हे ना असंच वागतात आजकाल, मला काहीही सांगत नाहीत. परवा सुद्धा काहीतरी सांगायचं होतं म्हणून फोनवर बोलले आणि अजून सांगितलं नाही. त्याने आता निघाले युकेला. आणखी काहीतरी सांगणार होता. कधी? त्या दिवशी नाही का, मी आदित्यला घेऊन ऑफिसमध्ये आले, मग मीटिंग झाली आपली. त्यानंतर त्यांनी फोन केला होता की मला काहीतरी बोलायचंय, आणि अजून सांगितलं नाहीये यांनी. त्या दिवशी होय. हो, बरोबर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे यांना काय सांगायचं होतं ते? हो, मला माहिती आहे. मग सांगा ना, काय काय बोलायचं काय होतं यांना? सांग. त्या दिवशी काय झालं, देव खूप टेन्शन मध्ये होता. तर म्हटलं, अरे नको टेन्शन घेऊस, मी आहे ना. तू एक काम कर, तू चहा पी. तर हा पठ्ठ्या चक्क नाही म्हणाला. मग त्यात काय? अहो, तो असं कधी करत नाही ना. पण त्यात सांगण्यासारखं काय? तुम्हाला कळत नाही. कसं आहे, देव आणि चहा हे एक असं फिक्स समीकरण. मी फक्त चल म्हणायची खोटी की हा माणूस चहाला तयार, तर त्या दिवशी नाही म्हणाला. मग मला मागावून कळलं की मीराबाईंनी नाही सांगितलंय, म्हणजे चहा कमी करा असं सांगितलंय. आणि सर ऐकायला लागले. तर म्हटलं, अरे कसं आहे ते, तू ना
तिचं सगळं ऐकतोय, कारण तू तिच्या प्रेमात पडलाय. हा बघा, असाच चेहरा केला त्याने आणि मग मग स्वतःला सावरला आणि माझ्या मागे निघाला एकदम मारायला मला. क्या बात आहे. काय काय सुंदर लाजता हो तुम्ही. नाही, इनफॅक्ट लाजल्यावर तुम्ही खूप सुंदर दिसता. हा वहिनी, असेच थांबा, आपण एक फोटो काढूयात. फोटो कोण कुठे गेला? एक मिनिट बास, माझं कौतुक पुरे झालं. मला माहितीये तुम्हाला चहा हवाय म्हणून हा सगळा कौतुक सोहळा चाललाय माझा, हो ना? किती किती नवकवडा आहात तुम्ही. कमाल आहे बाबा. हो, हा निघेपर्यंत एक साधारण 3-4 कप चहा पुरेसा आहे मला. हा, त्याला सोडणार आहे आणि मग मी जाणार आहे आरामात घेऊन. म्हणजे मग ऑफिसचं काय? ऑफिसची कामं होत राहतील, एवढं काय. त्याला सोडणार आणि मग मी जाणार. बरं ठीक आहे. मी पोह्यांचं बघा ना. अरे हो, सॉरी मग ते राहिलंच मग अशी. मी नाही, ते होतं असं, प्रॉब्लेम होतो बराच. काय? माणसं प्रेमात पडली ना की असा प्रॉब्लेम होतो. विसरायला होतं. म्हणजे कळतंय का तुम्हाला? हो सर आत्ता विभूती मॅडम येतील, त्यांना मी सांगतो. हो सर. डिटेल्स रेडी ठेवू, नाही तर मग विभूती मॅडम, मी देते. अरे तुझं काय काम आहे आता इथे? ते कानविंदांना फाईल द्यायची होती. बरं, हे घे, ही फाईल द्यायची. ओके. बरं ऐक, तू मला त्या सगळ्या डॉक्युमेंट्स दे पटकन. हो, मी तेच आता लिस्ट काढतेय. बरं, मेल केले. गुड मॉर्निंग. मेल केलेत मी, प्रिंट काढून देते तुला, फक्त काही राहायला नको. ओके. पण तू नीट चेक कर बरं का, कारण त्याच फायनल आहेत आणि मग त्या सरांकडे जाणार, तिथे गेल्यावर चेंजेस करता येणार नाहीयेत. हो करते. एक मिनिट, इतकी का घाई करताय? कोण कुठे जात आहे? देवाशी सर, ते युकेला चाललंय. अचानक म्हणजे काय सांगू तुला, आमची एवढी घाई उडाली आहे ना. एक तर आधीचीच कामं भरपूर, त्यात आता सर चालले त्याची तयारी. इतक्या फाईल्स पेंडिंग आहेत, काही विचारू नकोस तू. आमची एकदम तारांबळ उडाली. हो, पण असं का? अगं असं काय करतेस? नॉर्मल आहे, हो ना? नॉर्मल नाही आहे सर, असं कधीच करत नाहीत, पहिल्यांदाच होत आहे असं. अरे वा, मज्जा आहे मग. मजा बिजा काही नाही, गडबड उडाली आहे सगळी आमची, दिसतंय ना. बरं ऐक, ही फाईल घे पटकन आणि याच्यामध्ये डिटेल्स ठेवल्यात त्या मला पटकन मेल कर. ओके. अगं हो, मी तुला बोलले ना मेल करते म्हणून. थांब जरा, हे होऊ दे मग करते. ठीक आहे, मग आम्ही आमचं काम करत बसतो. ओके चालेल. बरं, तुम्हाला काही लागलं तर मला कळवा, मी आहे ते. ओके. नक्की विभूती. जीजू युकेला जात आहे आणि आपल्याला काहीच माहित नाही. मला पण काहीच कळत नाही. आपल्याला काहीच कसं नाही सांगितलं त्यांनी. हा, पण ते का जात आहेत? म्हणजे रिझन काय असेल? माहित नाही. तुला वासू काही बोलला का? किंवा त्याच्याशी बोलताना तुला काही जाणवलं किंवा असा युकेचा काही विषय निघाला होता? नाही, म्हणजे तसं काहीच नाही. पण मला असं वाटतं हे सगळं खूप अचानक ठरलंय. पण का? का ते माहित नाही. आदित्य, जीजू युकेला जात आहेत, हा खूप मोठा चान्स आहे आपल्यासाठी. म्हणजे अरे, इथे ऑफिसमध्ये आपल्याला जे काही काम करायचं ना, ते आता आपल्याला लवकरात लवकर करायला हवं. आता घाई करायला हवी आपल्याला. नाही मधुरा, घाई करून नाही चालणार. आपल्याला सगळी माहिती घ्यायला हवी. अरे ती आपण काढूच ना, पण वासूला आपल्या बाजूला करून आता जे काही काम करायचं ना, ते लवकरात लवकर करूया. तसं करूनही नाही चालणार. आदित्य, हे बघ, जरा विचार कर.
जीजू युकेहून आल्यावर जेव्हा ते ऑफिसला बघतील आणि त्यांना दिसेल की ऑफिसची वाट लागली आहे, सगळं मिसमॅनेज्ड आहे, तेव्हा किती भारी होईल. अरे इमॅजिन करूनच मला इतका आनंद होतोय ना. जेव्हा हे एक्झिक्यूट होईल तर विल बी जस्ट फन. मधुरा जरा तू बोल. उगाच उतावीळ होऊ नकोस. आपण देवाशिष कामाची पंगा घेतो, इतकी साधी गोष्ट नाहीये ती, कळतंय का तुला? ते युके प्रकरण नेमकं काय आहे, तिथे किती दिवस जाणार आहे आणि तोपर्यंत इथे काय काय घडणार आहे याची सगळी माहिती घ्यावी लागेल आपल्याला, नाहीतर सगळा प्लॅन फसेल आपला. ओके ठीक आहे, चिल. आता काय काम करायचंय सांगते मला. तू उत्तराला फोन कर, तिला नक्कीच माहित असेल याविषयी. गुड आयडिया. आणि तिला म्हणा की प्रत्येक गोष्ट कळवत जा, मग बघू काय होतं. गीता, मी करते पराठे, तू पटकन पॅकिंग करायला घे डबे. बरं ताई, दही द्यायचंय की थोडंसं लोणचं देऊ? दही खराब होईल गीता, लोणचंच देऊया, पण ते नीट पॅक कर, तेल नको सांडायला बाजूला. बरं बरं, मी करते ते व्यवस्थित पॅक. हे काय, कसली तयारी चालली? देवदादांसाठी डबा करतोय. वा, मी कोणीच नाही ना या घरात, मला काही कळत नाही आणि कोणी काही कळवतही नाही. काय झालं उत्तराताई, असं का बोलताय? दादा युकेला चाललाय हे मला कोणीच सांगितलं नाही. हो, आम्हालाही आत्ताच कळलं वासुभाऊजी आल्यावर. काय, खरंच? तुलाही नाही सांगितलं दादाने? नाही ना, पण तुम्हाला कसं कळलं? अगं आजच्या न्यूजपेपर मध्ये छापून आलंय. ते महत्वाचं नाहीये. पण हे काय चालवलंय, पराठे वगैरे देत आहे? मीरा, दादा ऑफिसला नाही जाते, दादा फ्लाईटने जातोय. तो काय फ्लाईट मध्ये तुझ्या हातचे पराठे खाणार आहे का? हा, म्हणजे मला वाटलं. काय मला वाटलं? तुला काही म्हणजे काहीच कळत नाही का ग? हा, सॉरी गीता, राहू दे. कुठे कुठे, यश, आलू के पराठे, बरोबर आहे. क्या बात है, वा, नुसतं वासावरून कळलं मला. काय सुगंध पसरलाय घरात. वा. काही हवंय का तुम्हाला? नाही, मला बरंच काही हवंय, पण आधी देवचं बघायला हवं. तो मला म्हणाला की मला मीराच्या हातचे पराठे खायचे, तेव्हा तिला आतमध्ये जाऊन सांग. आत येऊन बघतो तर काय तुम्ही ऑलरेडी पराठे करताय. काय कमाल ट्युनिंग आहे यार दोघांचं, काय कमाल ट्युनिंग आहे. वा. नाही, आम्ही करतोय पराठे, पण काय पण काय वासू, दादा काय फ्लाईट मध्ये मीराच्या हातचे पराठे खात बसणार आहे का? हा, हो. अरे देव मला स्वतः म्हणाला की मला मीराच्या हातचे पराठे खायचे, जमल्यास तिकडे गरम करून घेईन, पण ते नाही जमलं तरी ते पराठे मी खाणार. उत्तराताई, तुम्ही पण खाऊन बघा, गरमागरम खूप छान झाले आहेत. वासुदादा, तुम्ही इथेच खाणार आहात पराठे की दादांबरोबर खाणार आहात? नाही, मी दादांबरोबर खाणार 4, पण ते वेगळे, ते बांधून द्यायचे. इथे मी 2 खाणार आत्ता. झाले की गरम गरम थोडं तूप वगैरे. वा, क्या बात आहे. आहा. ताई, म्हणजे किती करायचे एकूण पराठे? तू करत राहा.